कार घ्यायची उत्सुकता आहे, पण मोठा प्रश्न, ब्रँड न्यू की सेकंड हँड? चला, 45 सेकंदात निर्णय सोपा करून सांगते. ब्रँड न्यू कारचे फायदे. नवी कार घेतली तर मेंटेनन्स कमी, लेटेस्ट फीचर्स आणि सेफ्टी, वॉरंटी असल्यामुळे मानसिक शांतता. पण लक्षात ठेवा, कार शोरूम मधून बाहेर पडताच 10 ते 15% डिप्रिशिएशन लगेच होते. सेकंड हँड कारचे फायदे. सेकंड हँड कारमध्ये 30 ते 40% बजेटमध्ये चांगली कार मिळू शकते. ईएमआय कमी आणि काही वेळा तर ईएमआयची गरजही नसते. डिप्रिशिएशनचा मोठा फटका आधीच मालक सहन करतो. फक्त कार कंडिशन, सर्व्हिस हिस्ट्री आणि ॲक्सिडेंटल रेकॉर्ड नीट तपासणे गरजेचे आहे. कधी ब्रँड न्यू कार घ्यायची? जर तुम्ही किमान 5 वर्ष वापरणार असाल आणि तुमची ॲन्युअल रनिंग जास्त असेल आणि तुम्हाला सेफ्टी प्लस लेटेस्ट टेक्नॉलॉजी अधिक महत्त्वाची वाटत असेल, तर ब्रँड न्यू कार हा पर्याय चांगला आहे. कधी सेकंड हँड स्मार्ट ठरते? बजेट टाईट असेल आणि पहिली कार म्हणून ड्रायव्हिंग शिकायची असेल किंवा तुमची रनिंग कमी असेल, सेकंड हँड कार हा अधिक स्मार्ट पर्याय ठरतो. तुम्ही कोणती निवड कराल? न्यू की प्री ओन? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा स्मार्ट फायनान्शियल निर्णयांसाठी अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा.